आमचा प्रचार अतिशय व्यवस्थित चालू असताना स्थानिक आमदार आणि मंत्री महोदय येऊन आम्ही जर डोर टू डोर प्रचार चालू आहे आणि आमच्यावर नाही ते आरोप त्यांनी कालपासून चालू केलेले आहेत। कारण याचाच अर्थ आहे की पायाखालची वाळू निसटली आहे। आमच्याबरोबर सगळी जनता आहे आणि सत्ताधारी पक्ष हे तिघं पण पंकजाताई, धनंजय मुंडे आणि टीपी सर हे तिघं पण मिळून आणि प्लस सेना हे सगळे मिळून आघाडी आमच्या विरोधातला लढत आहे। ठीक आहे, काय हरकत नाही। पण मी एकटा परळीसाठी आणि परळीच्या जनतेचे विचार मांडण्यासाठी किंवा परळीच्या जनतेसाठी लढत आहे आणि परळीचा मला खूप मोठा प्रतिसाद आहे। आणि तेव्हापासून हे गल्लोगल्ली एवढाले मोठाले महाराष्ट्राचे काय स्टार म्हणणारे फक्त परळीच्या गल्लीतले स्टार आहेत ह्यांनी प्रचार चालू केलाय। आता आमचा नेता म्हणून आम्ही गेली 30 वर्ष यांच्या सोबत होतो आणि आता त्यांनी आमच्यासाठी काय केलं, कुठं खाल्लं कुठं खाऊ घातलं, लहान लेकरासारखं गोट्या तुझ्या 4 आणि माझ्या 4 म्हणल्यासारखं बिस्किट खाल्लं गोळ्या खाल्ल्या असल्या आरोप यांना कुठले परळीच्या विकासाचे अर्धवट राहिलेल्या कामाचे त्यांनी उत्तर द्यावं जनतेला। माझ्या वैयक्तिक याच्यावर कशाला प्रश्न करायचे। माझा पाय मोडला आणि तुम्ही वाचविलं, तुम्ही डॉक्टर आहेत का पाय वाचवायला? आणि तुम्ही जर मला वाचविलं असेल, तुम्ही नुसतं आलात तर यावं लागतंय तुम्हाला। कुणाला कुणी बी आडी अडचण आली साहेब तुमच्या मोठेपणासाठी आला असताल, आम्ही तुम्हाला कुठलं बोलणं केलं नव्हतं। आणि तुम्ही म्हणतात की आम्ही 40 लाख रुपये दिले, तर हे पहा तुम्ही टॅक्स पेडेड लोक आहेत, तुमचा 1 रुपया बी खर्च झाला तर तुमची नोंद असती। तुमच्या इमानदारीने सांगा तुमची कुठं नोंद आहे, किंवा भाटिया हॉस्पिटलला तुम्ही कुठल्या स्वरूपात पैसे दिलेत का, कसल्या कोण्या चेकनं दिलेत का, मनी ऑर्डर केली का, काय केलंय ह्याचा आम्हाला पुरावा द्या। तुम्ही जर मला पैसे दिलेले असतील प्रभागा ह्याच्यामध्ये दवा हॉस्पिटलमध्ये, तर मी एका मिनिटात हे नगर अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन नगरसेवक पदाला उभा टाकलेले माझे सर्व उमेदवारी मागे घेतो। एवढी माझ्यात हिंमत आहे तुमच्यासारख्या अशा छुपे ह्याच्यासारखा। आणि दुसरा एक आरोप केला तुम्ही वैद्यनाथ मंदिरचं, ते आमची आस्था आहे, परळीची आस्था आहे। आम्ही त्या मंदिरच्या जे पुराण आहे, परळी महात्मा आहे, त्याच्यामध्ये आमच्या आजोबापासून नोंद आहेत। तिथं काय काय आहे मंदिरमध्ये हे आम्हाला सगळं माहिती आहे। आणि तुम्ही आता म्हणतात की मंदिर पाडलं हातोडा चढविला, तर हातोडा चढविला साहेब याच्यासाठी की तिथं मध्ये मंदिर आहे आणि अतिशय सुंदर त्या कळसामध्ये गाभारा आहे, त्याच्यामध्ये महादेवाची पिंड आहे आणि त्याच्यावर विष्ठा करत असते पाखरं, कबूतर असो वटवागोळे असो मध्ये जाऊन। म्हणून या कमिटी लोकांनी ते बंद केलेलं होतं आणि माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी त्यांना विनंती केली, पत्र दिले, पत्रव्यवहार केले, कलेक्टर ऑफिसला पत्र दिलं, पुरातन ऑफिसला पत्र दिलं, तहसीलदार इथं जे आहेत ते अध्यक्ष असतात त्याचे त्यांना सुद्धा विनंती केली। 2-2 वर्ष आम्ही त्यांनी निर्णय न दिल्यामुळं आम्ही त्याच्यात पत्रामध्ये क्लिअर सांगितलं होतं की आम्ही जनतेला सोबत घेऊन किंवा भक्ताला सोबत घेऊन आम्ही ते तात्पुरतं बंद केलेलं द्वार आम्ही पाडणार आहोत आणि आम्ही त्या पद्धतीनं काढलं सुद्धा। पण हे स्थानिक आमदार गेली 1.5 वर्ष झालं मी ते कार्यक्रम मंदिरचा केलेला आहे, आज बी लढत आहे। आणि त्यांना आत्ता तोंड उघडलं काय, आत्ता इतके दिवस काय तोंडात गेलं होतं का तोंड का बंद होतं त्याचं बी उत्तर द्यावं त्यांनी। आणि मी हे सांगतो की कुठलाही विषय हे उपकाराची भाषा सांगतात, मी केलं तर तुमचा खर्च खरंच सांगा परळीकरांना की तुम्ही ह्याला मदत केली त्याला मदत केली, ह्याला धमक्या देतात त्याला धमक्या देतात, मीच केलं तर तुमच्या प्रॉपर्टी तरी आहे किती आणि तुमचा ओरिजिनल खर्च किती आहे यांना प्रत्येकाला त्यांनी रितसर तुम्ही चेकनं पेमेंट करावं लागते, तुमच्या मनी ऑर्डरनं केलेला असेल किंवा अकाउंट पे केलेला असेल ह्याचा रितसर परळीकरांना पुरावा द्या। परळीकर तुमचा सन्मानानं सत्कार करतील, पण असं खोटे आरोप कुणावर करू नका। कुणाचे पाय मोडले, दवाखान्यात गेलो कुठं काय झालं, अरे कित्येक कार्यकर्ते तुमच्या पैशामुळे मरून गेलेत दवाखान्यात, मी येलो मी करतो काहीच केलं नाही। उगा काहीतरी अक्षरशः पेशंट तर चक्रा मारू तुम्हाला रोज गर्दा दिसतंय, आम्ही काम करायलो जगमित्रच्या हे गर्दा असते फक्त शब्द देतात आणि एक माणूस कम्प्लीट 100 ते 200 वेळेस चक्रा करतात आणि त्यांच्या त्या ऑफिसला बसलेला असते। हे मला सगळं माहिती आहे आणि हे फक्त मोठेपणा दाखवतात, आमच्यापाशी दरबार फुलं असतं आणि आम्ही काम करतो, काही काम करत नाहीत। 1 वर्ष घातले लोकांनी की आम्हाला काय ह्याच्यासाठी पैसे द्या, त्याच्या कॅन्सरसाठी झालाय दवाखाना आलाय, फक्त फोन लावायचं ऍक्शन करतात आणि कुठंही काम करत नाहीत।
मी तुम्हाला प्रूफ आहे, समोरासमोर अशी लाईन, यांच्यापाशी जे गर्द आहे सगळी देणेदाराची लाईन आहे. आणि राहिला प्रश्न मला पैसे देणाराचा, मी सांगतो ह्यांनाच माझ्याकडे प्रूफ सहित आहे. मी FCI तर्फे मला एक टेंडर मिळालं होतं 35,000 मेट्रिक टनचं गोडाऊन, त्यांना फक्त शेतकऱ्यांसाठी होतं. माझ्याकडे शेती होती आणि मला आणि बीडच्या दीपाताई क्षीरसागरांना दोघाला एकदाच आम्हाला काम मिळालं होतं. त्यांना 35,000 मेट्रिक टन आणि त्यांना 35,000 मेट्रिक टनचं टेंडर होतं. 7,500 मेट्रिक टन त्यांनी आणि 7,500 मेट्रिक टन मी. तर आमचा मित्रत्व किंवा जवळीक असल्यामुळं मी धनंजय मुंडेंना पार्टनर घेतलं होतं आणि पार्टनरमध्ये त्यांनी एक डीड करून घेतली आणि माझ्या प्रॉपर्टीवर लोन उचलून मी काम पाहणार आहे म्हणून सगळ्याला सगळे पैसे गेली 30 वर्ष झालं त्यांनी वापरून सगळा आमचा संसाराचा, आमच्या घराचा सत्यानाश त्यांनी केलेला आहे. आणि पुन्हा सांगतात आता जाहीर सभेमध्ये की माझं घर ह्याच्यामुळं फुटलं, तर माझ्या घराला काय त्रास झालाय. आमचे आता स्वतः उमेदवार सुद्धा बोलून दाखवायलेत, सांगतेत, पण आम्हाला याच्यात कुठे पडायचं नाही. त्यांचं घर फुटलं असेल तर प्रामाणिक आणि इमाने इतबारे आम्ही त्यांची सुद्धा सेवा केली. पंकजाताईचा खासदार पाय मोडलेला असताना सुद्धा खासदार केला, मी त्यांचा प्रचार केला आणि मला सुद्धा आनंद झाला. एक बहीण भाऊ आणि त्याच्यामध्ये मी स्वतः प्रचाराला होतो. आणि ज्या वेळेस हे माझ्यावर आरोप करतात आमचं घर फुटलं, तर घर जुटूस तर मी तुमच्या सोबत होतो, परत माझ्यामुळे फुटू नये म्हणून मी बाहेर आलो. तर ह्याचा तुम्हाला कुठलाही खंत वाटायची जरूरत नाही किंवा जाहीर सभेत तुम्हाला कॉर्नर मीटिंग सुद्धा मध्ये सांगायची जरूरत नाही. आपला जे विषय होता तर आम्ही तुमच्या बरोबरपासून लांब व्हायचा विषय होता, तर आमच्या घटनेनं दिलेला अधिकार सुद्धा तुम्ही काढून घ्यायचा मागच्या 2 इलेक्शन मध्ये केलेला आहे. प्रत्यक्षात आमच्या माय माऊलीला, आमच्या भाऊ बंधवांना मतदान करू दिलं नाही, हे आमच्या डोळ्याने पाहिलेलं आहे. एवढं पाप आम्ही सहन करू शकत नाही. त्याच दिवशी आम्ही त्यांना मेसेज करून सांगितलं होतं आम्ही तुमच्यापासून दूर आहोत आणि इथून पुढे तुमच्याबरोबर कधी राहणार नाहीत. आणि जे काही पाप झालं तर मी एक मोठा, मी देवीला मानणारा हे आहे. मी जनतेचा विश्वास जिंकलेला माणूस आहे. जनतेमध्ये माझा कुठेही अनादर होऊ नये याच्यासाठी मी सुद्धा अग्निपरीक्षा दिली, माझ्या कुटुंबाला सुद्धा अग्निपरीक्षा दिली. मी देवीच्या तिथं अक्षरशः इस्तवाचा होम करून माझ्याकडून चुकीनं जर झालेले असलेले पाप मी त्या अग्निपरीक्षा देऊन मी त्या इस्तवातून चाललोय. हे सगळ्या पळीनं पाहिलंय आणि असे आरोप एवढ्या मोठ्या नेत्याला शोभत नाहीत. आणि हे स्टार प्रचारक महाराष्ट्राचे आहेत, त्यांनी महाराष्ट्रात जावं, गल्लीबोळात फिरू नये. मी त्यांना एक चॅलेंज देतो की त्यांनी खरंच इमानदारी परळीची जनतेचं मतदान कौल कुणाकडे असेल पाहायचं असेल तर त्यांनी बी, पंकजाताईने बी आणि मी बी आम्हाला एका ठिकाणी कुठतरी मुंबई पिंबईला नेऊन ठेवा फोन बंद करून आणि जनतेला मतदान खुल्या मतानं करू द्यावं, हे सुद्धा चॅलेंज मी स्वीकारतो. प्रश्न नाही साहेब, आम्ही त्यांच्या तालमीत वाढलेलो आहोत. मागच्या लोकसभेला आणि विधानसभेला आमच्या माता भगिनीला सुद्धा मतदान करू दिलं नाही. आणि ते पाहिलंय तुम्ही, सगळ्या चॅनलवाल्यांनी सुद्धा दाखवलंय मारामारी कशी बुथवर कुणाला कशी दादागिरी केली आणि कसे कॅमेरे बंद होते, कसे लटकेले. सगळे मंत्री असल्यामुळं यांच्या दापाखाली होते. आता तसलं होऊ नये प्रकार म्हणून आम्ही ते इलेक्शन कमिशनरला रितसर पत्र दिलंय. आणि आम्हाला आत्ता सुद्धा माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत. आता चालू उमेदवार जे सेनेचा, कुणी राष्ट्रवादीचा, जे त्यांना जड जाणारे आहेत यांचे सुद्धा पाठिंबे लिहू बळत फोन करू चालू केलेलं आहे. त्यांचं प्रक्रिया त्यांची चालू केली दाब दडप करण्याची. ही सुद्धा एक मोठी खंत आहे परळीकरांसाठी. कुणालाही मुक्त पद्धतीनं मतदान उभा टाकता येत नाही किंवा मतदान करता येत नाही, याच्यासाठी मी मागणी केलेली आहे. तुम्हाला काही फोन आला का, तुम्हाला काही दाबदडप करण्यात आली? हे पहा, माझ्या ह्यांच्याकडं प्रत्यक्षात त्यांना माहिती आहे की ते फोन मला करू शकत नाहीत, पण ते ट्रोल करण्याची त्यांची जी गँग आहे ती त्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं खालच्या दर्जाच्या ह्याच्यात बोलत आहेत, करीत आहेत. मला ती सगळी टीम माहिती आहे. मला ह्याच्यानी काही फरक पडत नाही आणि परळीची जनता माझ्या सोबत आहे. म्हणून माझा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी परळीचा नगराध्यक्ष होण्याची ही मला अपेक्षा आहे आणि होणार आहे. हे तुम्हाला 3 तारखेला दिसेल. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर धनंजय मुंडेंना स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिली, तुम्ही संदर्भात वक्तव्य केले. दुसरीकडे पाहायला गेलं तर घर फोडण्याचा त्यांनी विशेष समोर आणला. या संपूर्ण घटनांचे तुमच्या अनुषंगाने काय सांगतात? मी तेच सांगालो ना, घर फोडायचा विषयच नाही. त्यांच्या आपसातल्या व्यवहारामुळं त्यांचं घर फुटलं आहे. आणि खरंच सांगायचं म्हणलं तर परळीमध्ये घर फुटलेलं मी तुम्हाला तारीख बी सांगतो, वाद कुठून झाला ते बी सांगतो. परळीमध्ये 140 कोटीचं नगर उत्थान
रोडचं काम आलं होतं, पुन्हा 100 कोटी आले. ह्या रोडच्या कामामध्ये जुगल शेठ नगराध्यक्ष होते आणि ह्याच्यातला हिस्सा घ्यायचा कोणी, ताईनं घ्यायचा का भाऊनं घ्यायचा, ह्याच्यामुळं घर फुटलेलं आहे. आणि सिमेंट फॅक्टरीचे जे हप्ते येत होते ह्याचे बी हप्ते कुणी घ्यायचे आणि कुणी वाटाघाटी करायच्या, ह्याच्यामुळे यांची भांडणं झालेले आहेत. परळीतला कुणी कुठला हिस्सा घ्यायचा आणि कुणी कुठं टक्केवारी घ्यायची, ह्याच्यामुळे वाद झालेले आहेत. बाकी दुसरं कुठलंही कारण नाही. बहीण भाऊ टक्केवारी घेत आलेत आतापर्यंत आणि आताही घेतात. आणि हे राजकारण उगाच चालतंय का साहेब? सगळ्या दुनियाला माहिती काय चालू आहे ते. आणि कुणी बी असं कुणी दानशूर कुणी नाहीये. आणि एवढाले पैसे दिलेत तर त्यांनी रेकॉर्ड दाखवावं. एवढाले पैसे, एवढाले मोठमोठाले कार्यक्रम घेतलेत, कुठल्या माध्यमातून घेतलेत, कुणाकुणाकडून पैसे घेतलेत, कोण्या कोण्या व्यापाराला फोन करतात, कुठून कुठून पैसे येतात, हे तुम्हाला अजून सगळं इथपर्यंत महाराष्ट्रभर सगळे चर्चा झालेला असताना यांचे रक्तांनी हात भरले असे लोकांनी आरोप केले, त्यांच्या घरच्यांनी केले, त्यांच्या पत्नीनं केले, माणसाने केले, गाववाल्यांनी केले आणि राहिलं साहिलं महिलांनी तर केलेच केले. पण तृतीय पंथांनी सुद्धा यांच्यावर आरोप केले. हे माझं कॉर्नर का ते मला द्यायचं, हे इजडे सुद्धा तृतीय पंथांना त्यांनी एवढ्या खालच्या पातळीवर यांचं काम पाहिलेलं आहे आम्ही. म्हणून आम्हाला यांच्यापासून खूप तिरस्कार आलेला आहे, म्हणून आम्ही बाजूला आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.